कोणत्या तारखेला चालू केलं. सो वी स्टार्ट आवर लेक्चर फ्रॉम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Very good morning. Now yes, we prepared a format to show a distribution of cash. In last lecture we discussed the surplus capital or calculation of surplus capital. Okay. In our today's lecture we are going to show the cash distribution. So we are required to prepare how many columns. So we all know that 3 columns are constant, 3 columns are fixed. Which 3 columns constant? That is date, particulars and cash. These 3 columns are fixed. Okay. And all other columns are variable. It is prepared based on the information provided to us in a balance sheet. म्हणजे या 3 नंतरचे जे काही आपण कॉलम तयार करू ते कशावरती रिलेटेड करतील? That all are relating to बॅलन्स शीट. म्हणजे जे आपल्याला बॅलन्स शीट मध्ये इन्फॉर्मेशन दिली असेल या बॅलन्स शीटच्या इन्फॉर्मेशन वरून आपण पुढील कॉलम तयार करणार. मग एक्झाम्पल फर्स्ट आपण पाहतोय. या एक्झाम्पल फर्स्ट मध्ये आपण सरप्लस कॅपिटल शोधलं. आता आपल्याला करायचं आहे कॅश डिस्ट्रीब्युशन. ते कॅश डिस्ट्रीब्युशन करत असताना आपल्याला बघावं लागेल की किती कॉलम आपल्याला तयार करावे लागतील. तर वी आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर 7 कॉलम्स because on the liability side of balance sheet only one liability is given to us, that is bills payable. Okay, काय दिलेलं आहे? फक्त एकच लायबिलिटी दिलेली आहे, बाकी 3 पार्टनर ऍज इट इज. ओके. नाउ on the date of balance sheet we must write down the first the balances as per balance sheet. आपल्याला काय लिहून घ्यावं लागतं? बॅलन्स शीट प्रमाणे प्रत्येकाचे बॅलन्सेस लिहून घ्यावे लागतील. सांगा बॅलन्स शीटची डेट काय आहे? डेट ऑफ बॅलन्स शीट इज 31st March 2023. काय लिहून घ्यायचंय मला? बॅलन्सेस लिहून घ्यायचे. सो बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. ओके. कॅश बॅलन्स इज गिवन टू अस इन बॅलन्स शीट. दिलाय का? कॅश बॅलन्स दिलाय का? कॅश इन हँड दिलेला आहे का? दिलेला आहे. दिला असेल तर आपल्याला लिहून घ्यावा लागेल. सो कॅश बॅलन्स अमाउंटिंग टू रुपीज 400 4000 किती रुपये? 4000 अमाउंटिंग टू रुपीज 4000. बिल्स पेएबल ड्यू अमाउंटिंग टू रुपीज. बिल्स पेएबलचं किती देणं आहे? बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला किती देणं आहे? 30,000 30,000. चला पुढे एज कॅपिटल. आता विच कॅपिटल वी आर टेकन इनटू कन्सिडरेशन? ऍडजस्टेड कॅपिटल. विच कॅपिटल? ऍडजस्टेड कॅपिटल. काय ऍडजस्टेड कॅपिटल? तर यात रिझर्व सरप्लस ऍड होतात. या एक्झाम्पल मध्ये रिझर्व ही नाही, सरप्लस ही नाही, प्रॉफिट ही दिलेला नाही. म्हणजे जे माझं कॅपिटल आहे तेच माझं काय असणार आहे? ऍडजस्टेड कॅपिटल. सो राइट डाउन दी कॅपिटल ऑफ ए, कॅपिटल ऑफ बी अँड कॅपिटल ऑफ सी as given into the balance sheet. That is A's capital rupees 30,000, B's capital rupees 24,000, whereas C's capital is rupees 8,000. Okay. Got it? So first we write down the balances as per balance sheet. Second step, to the available cash must be paid to external liability. जेवढी काही कॅश आपल्या जवळ अवेलेबल आहे ती मला सगळ्यात पहिल्यांदा कुणाला द्यावी लागेल? आउटसाइडर लायबिलिटीला. सांगा माझ्याकडे किती कॅश अवेलेबल आहे? कॅश अवेलेबल इनटू ए फर्म अमाउंटिंग टू रुपीज 4000 बट ड्यूज ऑफ बिल्स पेएबल रुपीज 30,000. किती देणं आहे? 30,000. पण कॅश किती आहे? सगळीच्या सगळी ऑल कॅश बी पेड टू बिल्स पेएबल. सगळी कुणाला देणार आहे मी? बिल्स पेएबल ला. सो हियर लेस paid to bills payable. Okay, all cash paid to bills payable. So here 4,000 deducted from the bills payable. So here 4,000 paid to bills payable. Okay, we can't distribute the cash to A, B and C. We all know that after repayment of all external liabilities, we repay the A's absolute capital and surplus capital and remaining balance of capital. What is? हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जेव्हा मी बिल्स पेएबल नील करेन त्याच्यानंतरच मी कुणाला पैसे वाटणार आहे? ए, बी आणि सी ला. लक्षात आलं? चला आता काय फाइंड आउट करा? फाइंड आउट दी बॅलन्सेस ड्यू. ओके, फाइंड आउट बॅलन्सेस ड्यू. हियर कॅश बॅलन्स इज नील.
कारण जेवढी कॅश होती तेवढी सगळीच्या सगळी मी कुणाला देऊन टाकली बिल्स पेबलला. सो कॅश इज नॉट अवेलेबल इनटू ए फर्म. नाउ हियर कॅश बॅलन्स इज नील. हियर dues to bills payable amounting to rupees 26,000. Now dues to A remains same, that is 30,000. Dues to B rupees 24,000 and due to C is rupees 8,000. Got it? 24 का आले तर 30,000 पैकी आम्ही बिल्स पेबलला किती दिले 4,000. म्हणजे राहतात किती त्यांचं देणं 26,000 26,000. बाकी कुणालाही आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून त्यांचं जे देणं आहे ते ऍज इट इजच राहिलेलं आहे का? ठीक आहे. याला काय म्हटलं जातं? काय मिळाले मला? बॅलन्सेस ड्यू. काय आहे? बॅलन्सेस ड्यू. ओके. कॅश इज नॉट अवेलेबल इनटू ए फर्म. देन नेक्स्ट स्टेप टू रिअलाइज दी एसेट ऑफ दी फर्म. मग बघा या एक्झाम्पल मध्ये किती तारखेला आपण पार्ट ऑफ एसेट रिअलाइज केला? On 15th January 2024, assets or part of assets were realized. म्हणजे टोटल ऍसेट पैकी एक पार्ट त्यांनी काय केलेला आहे? रिअलाइज केला. याचा अर्थ विकला आणि पैसे मिळाले. सो ऑन विच डेट 15th January 2024 assets realized amounting to rupees 20,000. Okay, as we are discussed in a format, okay, at the time of realizing the asset or as on the date of realizing the asset. Okay, on the date of realizing the asset, we can't distribute cash to the liability holders or to the capital of a partner. Okay, याचा अर्थ काय की ज्या दिवशी आपण asset realize केली त्या दिवशी पैसे डिस्ट्रीब्यूट करायचे नाही. Asset realized but no distribution. What is asset realized but no distribution? Very good. So here we can't distribute that 20,000 yet to the bills payable and partners capital. Now find out balances. Here cash balance now available into the firm amounting to rupees 20,000. किती cash balance available आहे का? 20,000. Dues to bills payable rupees 26,000 and due to partner remains the same. Partners ना देणं अजूनही माझं तेवढंच आहे. That is 30,000 A, 24,000 B and 8,000 C. Okay. Now how much cash is available into a firm? 20,000. And how much dues to bills payable? 26,000. Okay. So all cash we paid to बिल्स पेबल. म्हणजे बिल्स पेबलचं देणं आहे 26,000 आणि फर्म मध्ये कॅश किती आहे 20,000. सगळीच्या सगळी कॅश मी बिल्स पेबलला देऊ शकतो का आता? यस, डेफिनेटली देऊ शकतो. सो हियर याला मी काय म्हणेन आधी? व्हॉट वी फाइंड आउट? हियर वी फाइंड आउट बॅलन्सेस ड्यू. नाउ वी पेड कॅश बॅलन्स लेस पेड टू बिल्स पेबल. All cash we paid to bills payable. Okay, all cash we paid to bills payable. So here 20,000. Okay, 20,000. We can't distribute a cash among the partners capital. करतो का डिस्ट्रीब्यूट? नाही करत. म्हणजे इथं काय येईल रे? नील येईल ना. नील म्हणजे काय येईल? डॅश येईल. ठीक आहे. Now find out the balances. Now find out balances. Balances is equal to cash balance is rupees nil. That is 0. Okay, 20,000 available cash. We paid all 20,000 to bills payable. सगळीच्या सगळी कुणाला दिली? बिल्स पेबल ला. म्हणजे आता माझ्याकडे काहीही कॅश शिल्लक नाही. नसेल तर देणार नाही. चला बॅलन्सेस ड्यू काढायला इथं. ड्यू टू. नाउ ड्यूज टू बिल्स पेबल अमाउंटिंग टू रुपीज 6,000. किती देणार राहिले आता? 6,000. चला बाकी सगळ्यांचं रिमेन्स दी सेम. दॅट इज एज कॅपिटल रुपीज 30,000, B's capital 24,000, whereas A's capital due rupees, C's capital due rupees 8,000. 8,000 C's. काय म्हणतात याला? काय मिळालं मला? What we find out here? Balances due. Okay, so मोठ्यानं सांग. What we find out? Balances due. Next. Okay, here cash balance is nil. Okay, cash balance is nil. So we need to realize a next asset. जेव्हा पैसे संपतात, कॅश बॅलन्स नील होतो, तेव्हा मी काय करेन? पुढची ऍसेट रिअलाइज करेन.
बघा सांगा मग on which date next asset or part of assets were realized by a firm? On which date? 24th of February 2024. Okay, 24th of February 25 or 24. So here 15th January 2024. 25th of February. Here make a change in dates, that is the next assets were realized on 25th of February 2024. What is म्हणजे कधी दुसरे असेट कधी विकले त्यांनी 25 फेब्रुवारी 2024 ला. चला रिअलाइज करा काय केले ना on which date रिअलाइज करा काय म्हणून मी कर asset realized amounting to rupees 30,000 30,000. Okay, as we are discussed in a format and in the first realization, when we realize the assets we can't distribute the cash. Okay, on the date of asset realization no distribution. ज्या तारखेला asset realize होते त्या तारखेला डिस्ट्रीब्यूशन होणार नाही. चला 20,000 30,000 no distribution. Okay, partners can see the cash comes into the firm. फक्त बघू शकतात. They can't spend the cash. खर्च करू शकतात का? नाही. सांगितलं ना मी तुम्हाला. खर्च करू शकतात का? नाही. कोणत्या गोष्ट खायची असेल त्यांना खाऊ शकतात का? नाही. एक गोष्ट खाऊ शकतात. प्रत्येक पार्टनरच्या हातात 10,000 रुपये द्यायची हवा आहे. Only just give a 10,000 in the hands of each partner to take here हवा घेण्यासाठी. बाकी काही करू शकत नाही. ते आपल्याला मी सांगितलेलं आहे रिझन बिहाइंड दी डिस्ट्रीब्युशन. काय लक्षात नाव फाइंड आउट द बॅलन्सेस. काय शोधायचे तर मला बॅलन्सेस सांगा. कॅश बॅलन्स रुपीज 30,000. हियर ड्यूज टू बिल्स पेबल 6,000. ड्यूज टू ए रुपीज 30,000. ड्यू टू बी रुपीज 24,000. ड्यू टू सी रुपीज 8,000. ओके, दैट इज कॉल्ड what we find out? We find out balances due. What we find out? Balances due. Now cash is available. Okay, we are required to pay 6,000 to bills payable. आपल्याला कुणाचं देणं आहे? बिल्स पेएबल. किती रुपये कॅश आहे? 6,000. देऊ शकतो का सगळे? We paid all bills payable from 30,000. 30,000 देऊन टाका. चला less paid to bills payable. How much cash we are required to pay? Amounting to rupees 6,000. So only we deduct 6,000 cash from available cash, that is 30,000. That is 6,000 paid to bills payable. Okay, we can't distribute the cash among the partners yet. अजून मी देणार नाही. चला now find out balances. Balances find out करा here. 24,000. Bills payable nil. Now A's capital 30,000. B's capital remains the same 24,000. C's capital rupees 8,000. Got it? Here we find out a balance available and balance due. Okay, so here balances due. Balances due. Okay. कॅश संपले का? जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ऍसेट रिअलाइज होणार नाही. ओके, चला मला काय 24,000 आहे. 24,000 आता कुणाला द्यावे लागतील? ए बी सी. पण हे देण्यासाठी मला बघावं लागेल पहिलं स्टेटमेंट. स्टेटमेंट नंबर फर्स्ट वी फाइंड आउट. व्हॉट वी फाइंड आउट? फर्स्ट ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल अमाउंटिंग टू रुपीज 6,000 ऑफ ए. कुणाचं ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल मिळाले आपल्याला? ए चं. मग पेड कुणाचं करायला पाहिजे आधी? ए चं. चला लेस paid to A's absolute surplus capital. A's absolute surplus capital amounting to rupees 6,000. So paid to A's only 6,000. We can't pay B and C. B आणि C ला पेड करणार नाही. चला आता एक पेड केलं. Absolute surplus capital. Now find balances here. That is rupees 18,000.
Bills payable balance rupees Nil. nil. Then age due rupees 24,000. Bills due rupees 24,000 and C's due rupees 8,000. Here we find out what we find out. Balances due. काय मिळालं मला? Balances due मिळाले का? Now आता बघा absolute surplus capital we paid first, then we need to pay surplus capital. मग आता मी सांगितलं surplus capital कसं पेड करणार? Surplus capital minus absolute capital. ओके, मग आता surplus capital मधून जे पेड केलं ते मायनस करा. किती पेड केले? 6,000. म्हणजे मला आता इथं पेड करताना A चं कॅपिटल किती पेड करावं लागेल? 8,000 because we already paid 6,000 as an absolute surplus capital of A. Okay, now we deduct that absolute surplus capital from surplus capital of partner A. म्हणजे 14,000 मी 6,000 दिलेत म्हणल्यावर काय करावं लागतील? लेस करावे लागतील. किती बॅलन्स मिळाला? 8,000 A आणि 8,000 B. म्हणजे मला कुणाला पेड करावे लागतील आता सरप्लस कॅपिटल? A आणि B. सांगा A ची अमाउंट किती? 14,000 और 8,000? 8,000 and B's surplus capital is rupees 8,000. Got it? समजलं? 8,000 कसे आले? ऍब्सोल्यूट पेड केले ना, हे ऍब्सोल्यूट कशातून मायनस करा? सरप्लस. बॅलन्स मिळेल आपल्याला अनपेड 8,000 सरप्लस कॅपिटल. कॅश किती अवेलेबल आहे? 18,000. So amount due to A and B is rupees 8,000 plus 8,000, that is 16,000. देऊ शकतो का सगळे? All surplus capital we can pay because available cash is rupees 18,000 and we are required to pay a surplus capital to A and B amounting to rupees 8,000 plus 8,000, that is 16,000. So less paid to कळतंय का रे? A and B, which capital? Surplus capital. A and B, which capital? Surplus capital amounting to rupees 16,000. So distribute that 16,000 among the A and B. That is A rupees 8,000, B rupees 8,000, C we can't distribute कारण C चं आपल्याला कॅपिटल सरप्लस मिळालेलं नाही. Now find out balances. शोधा balances. Here cash balance available into the firm rupees 2,000. Bills payable becomes nil. Okay, now here 24,000 minus 8,000, that is 16,000. 16,000. Here 16,000 and 8,000. Okay, so here we got actual capital of each partner. Actual capital of each partner. मला मिळालं का इथं? बघा 16 as to 8. बरोबर, म्हणजे किती आला त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो बघा 2:1 आला का? सो हियर वी गॉट द ऍक्च्युअल कॅपिटल ऑफ ईच पार्टनर आफ्टर रिपेमेंट ऑफ सरप्लस अँड ऍब्सोल्यूट कॅपिटल. कधी मिळतं मला? जेव्हा मी ऍब्सोल्यूट आणि सरप्लस कॅपिटल पेड करेन त्याच्यानंतर मला जो काही बॅलन्सिंग फिगर मिळतो तो माझा त्या पार्टनरचा काय असणार आहे? ऍक्च्युअल कॅपिटल. लक्षात आलं? चला याला काय म्हटलं जातं? काय आहे? What we find out? Balances due. हे 8,000 कुठून आले कळलं का सर्वांना? That 8,000. पण आम्ही काय केलंय? ऍब्सोल्यूट कॅपिटल आधी किती पेड केलेलं आहे बघा? 6,000. बरोबर केलं ना ऍब्सोल्यूट? बरोबर. हे ऍब्सोल्यूट कॅपिटल जे आधी पेड केलं ते मी कशातून मायनस केलं? 14,000. मग कशातून? 14,000. मला काय मिळाले? 8,000. काय? सरप्लस कॅपिटल. लक्षात आलं? आता तुम्ही 6 + 8 करा, किती येईल सरप्लस कॅपिटल? 14. लक्षात आलं? समजतंय सर्वांना? समजलं? चला पुढे बॅलन्सेस देऊ शोधले. नाव असं ड्यू that is rupees 2,000, nil 16,000, 8,000. बरोबर. आता हे 2,000 मला कुणाला वाटायचे आहेत? A B C. ओके, A B C. Okay, so distribute the available cash among the partners A, B and C. That is here. Less paid to A, B and C. So that available cash now we are repaid to A, B and C as per their profit and loss sharing ratio. कोणत्या रेशोने वाटेल मी? Profit and loss sharing ratio. So here 2:2 कसा आहे?
दोनास एक देऊ का त्याचं डिस्ट्रीब्युशन करून. सो हियर अवेलेबल कॅश वी आर डिस्ट्रीब्यूट. याच्यानंतर काय असेल रिअलाइज केली का आपने केली असेल तर ती होते. चला सो अवेलेबल कॅश distributed among partners as per profit and loss sharing ratio. So profit and loss sharing ratio is equal to 2:1 is equal to total of ratio is equal to 2 plus 2 plus 1 is equal to 5. Now available cash किती आहे? Available cash is equal to 2000. किती अवेलेबल आहे? 2000. चला ओके. सो शेअर ऑफ A in available cash rupees 2000. So A is equal to available cash 2000 multiplied by A's profit sharing ratio divided by total ratio is equal to A's share in available cash. किती आला मग? किती आला? That is amount in rupees 7000 40,000 आणि बाकीले 800 येते. किती येते? 800 2000 किती येते? 800 हां रुपीज 800. ओके. किती आला? 800 येतोय का सर्वांचा बघा. कॅन्सल करा. मेक ए कॅल्क्युलेटर. दॅट इज कसा आला बघा. 5 दुने 10 बरोबर ना. 5 सॉरी तसं डायरेक्ट करा की 2000 गुणिले 2 40. 2000 multiplied by 2 is equal to 4000 divided by 5 is equal to 800. 14,000 होतं. 14,000 कसे? 2000 4,000. हां 4,000 भागिले 5. डायरेक्ट डिव्हिजन केलं तरी चालेल. सो हियर मल्टिप्लाइड 2 डिवाइडेड बाय 5. ऑल स्टेप्स वी आर इक्वल टू. गरज आहे का त्याची? नाही. दॅट इज 2 मल्टिप्लाइड बाय 2000 2000 आहे. म्हणजे 2 गुणिले 2 किती आले? 4 वरती 3 शून्य किती आले? 4000 भागिले 5 म्हणजे किती येत आहे? 800 म्हणजे 8 पंचे 40. लक्षात आलं? सिमिलरली कॅल्क्युलेट ए शेअर ऑफ बी इन ए कॅश available that is remains same. 2000 multiplied by 2 divided by 5 is equal to 800. किती आली? 800. Now find out the C's share in cash, that is 2000 multiplied by 1 divided by 5 is equal to 400. Okay, it means that 4 5s are 4. Okay, किती येणार आहे? 4 पंचे किती? 20 म्हणजे 2000 म्हणजे किती न जातोय भाग? 400 रुपये. आले? लक्षात आलं? गॉट इट? नाउ पेड दी कॅश अवेलेबल कॅश टू A, B and C. चला इथं पेड टू कशा रेशो प्रमाणे? 2:1 profit and loss sharing ratio. All cash we are distributed among the partners. That is 800 and 400. Now make the total. Now find the balances. काय शोधा? Balances. किती आले balances? Cash balance is nil. Bills payable is nil. Now dues to A rupees 17,200. Okay. Sorry, 15,200. Whereas dues to B rupees 15,200 and dues to C rupees 7,600. आता किती देणार असेल बघा? A ला 15,200, B ला 15,200 आणि C ला 7,600. पैसे संपले की काय करा? ऍसेट रिअलाइज करा. ऑन विच डेट? याला काय नाव देतो रे? बॅलन्सेस. समजतंय का रे? कॅश डिस्ट्रीब्युशन समजलं? चला पुढे. नेक्स्ट दॅट इज नेक्स्ट on which date the part of assets were realized? On which date the last assets were realized? ही शेवटची असेट असेल कोणत्या तारखेची? 31st March 2024. Assets or part of assets were realized. So assets realized. किती रुपये? अमाउंटिंग टू रुपीज 18,000.
18,000. Okay. On the date of realization, no distribution. जेव्हा रिअलाइज होते त्या तारखेला डिस्ट्रीब्यूशन होणार नाही. चला. Now make the total. Find the balances. Now cash balance is available 18,000. Bills payable is nil. Dues to A rupees 15,200. Dues to B rupees 15,200. Dues to C rupees 7,600 are called balances due. याला काय म्हणतो रे? काय म्हणे? Balances due. ओके. आता मला द्यायचे आहे किती बघा 15,200, 15,200, 7,600. पण तेवढी कॅश अवेलेबल आहे का? नाही, कारण ही शेवटची असेट आहे ना. आहे का? चला मग आता जेवढे आहेत तेवढे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने देऊन टाकूया. चला इथं लेस पेड टू A, B and C as per which ratio 2:1. सांगा आता तुम्ही का देऊ तिथं काढून मी. Similarly here A's share in available cash 18,000 multiplied by 2 divided by 5. B's share is equal to 18,000 multiplied by 2 divided by 5. C's share 18,000 multiplied by 1 divided by 5. Okay. That is A's share in 18,000 rupees. Amounting to rupees 7,200. Similar share of B, that is similar cash B are paid to B, that is 7,200. Similarly, calculate C's share in available cash, that is 3,600. 3,600. येते का सर्वांचं एवढं? Now make the total of that cash. It must be equal to 18,000. कशाची इक्वल असली पाहिजे? 18,000. चला वाटून टाका. सांगा सगळेच्या सगळे देणार का? देणार. चला किती जातोय? 7,200. इथं 7,200, 3,600. आता बॅलन्सेस काढा. सांगा तुम्हाला रिअलायझेशन प्रॉफिट झाला की रिअलायझेशन लॉस झाला? काय झाला? रिअलायझेशन प्रॉफिट, रिअलायझेशन लॉस. द्यायचे होते 15,200, दिले किती? 7,200. म्हणजे जो बॅलन्स राहिला तो अनपेड आहे. अनपेड म्हणजे तो काय असणार आहे? लॉस. काय असणार आहे? लॉस. फाइंड आउट बॅलन्स हियर. कॅश बॅलन्स नील. बिल्स पेएबल नील. नाउ फाइंड आउट हियर बॅलन्स 8,000 unpaid. 8,000 unpaid remains unpaid to A. Then B's unpaid balance is rupees 8,000. Here that is 4,000. Okay. Remains due. हे बॅलन्सेस देणं बाकी आहेत ना. म्हणजे आपल्याकडे कॅश कमी होती. म्हणजे आता हे पैसे फर्म बंद होताना A ला आपण देऊ शकत नाही, B ला देऊ शकत नाही, C ला देऊ शकत नाही. म्हणजे हे सगळे लॉस आहे. हे लॉस बिअर कोण करणार? A, B आणि C. याला काय म्हटलं जातं? याला बॅलन्सेस म्हटलं जात नाही. याला काय म्हटलं जातं? रिअलायझेशन लॉस. काय आहे हा? रिअलायझेशन लॉस. लक्षात आता समजलं की जेवढं कॅपिटल परत द्यायचं होतं तेवढं फर्म देऊ शकत नाही. मग जो अनपेड बॅलन्स आहे तो काय असणार आहे? फर्मचा रिअलायझेशन लॉस. इथं फर्मचं डिझॉल्युशन होईल आणि पार्टनर्सना एवढा लॉस काय करावा लागेल? सहन करावा लागेल, बिअर करावा लागेल. पार्टनर्स कॅन बिअर ए लॉस ऑफ रुपीज 8,000 A, 8,000 B and 4,000 C. So total loss during the dissolution of partnership firm bear by a partner is equal to 20,000. किती येतोय? 20,000 येतोय ना. 8 आणि 8 16, 16 आणि 4 20. 20,000चा लॉस. लक्षात आलं? समजलं का सर्वांना? डिस्ट्रीब्युशन. ओके. नेक्स्ट लेक्चर वी सॉल्व एक्झाम्पल नंबर 2. ओके. थँक यू.